वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्याला दोनच गोष्टी आठवतात. एक म्हणजे गळ्यात घातलेली तुळशीची माळ आणि दुसरं म्हणजे एकादशी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एकादशीची सुरुवात कशी झाली यावर आधारित जी धार्मिक कथा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत्त होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसांचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे. एकादशीचे महत्त्व. श्रीराम हा विष्णूचा अवतार. विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्म व ब्रह्माच्या ललाटातून रुद्र उत्पन्न झाले. याच क्रमाने ब्रह्मविद्येचा संप्रदाय सुरू झाला. म्हणून हिरण्यगर्भास समवर्तताग्रे असे म्हटले आहे. या हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन प्रकारचे आहे. हिरण्यगर्भातूनच मीपणाचे स्फुरण स्फुरले. ते व्यक्तही आहे आणि अव्यक्तही आहे. मीपणाची जाणीव मुळात अव्यक्त पण ती स्फुरण रूपाने व्यक्त झाली. तीच महत्तत्वाची जाणीव आहे. म्हणून वेदात भूतस्य जाता पतिरेका आसीत असे म्हटले आहे. अव्यक्त असलेले ज्ञान हिरण्यगर्भामुळेच मीपणाच्या जाणीवेने व्यक्त झाले आणि तेथूनच गुरु संप्रदाय सुरू झाला. ब्रह्मा विष्णू महेशाच्या मीपणाच्या जाणीवेला हिरण्यगर्भच कारणीभूत झाला. विष्णू म्हणजे जीवाचा रक्षण करता, म्हणजेच राम त्याची उपासना म्हणजेच एकादशी. एकादशी हे व्रत असे आहे की ते विधीपूर्वक झालेच पाहिजे असे नाही. विष्णूपासून सर्व सृष्टीचा जन्म म्हणून जीवाच्या जन्मापासून हे व्रत सुरू झाले असे ते अनादि व्रत आहे. ते आमरण करणे चांगलेच. हे व्रत वर्ष व्रताचे मूळ. ज्याला परमार्थात योग्य स्थान प्राप्त करून घ्यायचे आहे त्यांनी एकादशीचे व्रत करावे. प्रथम एकादशीचे व्रत केले की इतर केलेल्या व्रतांचे फळ ताबडतोब मिळते. मुख्यतः 16 सोमवार, संकष्टी चतुर्थी, प्रदोष, शिवरात्र, अष्टमी, वटसावित्री इत्यादी व्रतांचे शीघ्र फळ प्राप्ती होते. पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो किंवा मॅट्रिक नंतरच कॉलेजमध्ये जाता येते, तसे हे एकादशीचे व्रत आहे. व्रतारंभ तेथूनच व्हावा असे शास्त्र सांगते. एकादशी या तिथीला सर्व प्राणीमात्रांची गती ऊर्ध्व दिशेने जात असते. चंद्रावर सोडलेली याने बहुधा याच तिथीला सोडलेली आहेत. आपल्या देहातील चैतन्य या तिथीला ऊर्ध्व दिशेला अधिक वेगाने झेपावते. अशा वेळेला पोट स्वच्छ ठेवावे असे म्हणतात. म्हणून साधकाने अल्प आहार घ्यावा. त्यामुळे पारमार्थिक प्रगती होते. पारमार्थिक संकल्प तडीस जातात. शक्य असल्यास निर्जला एकादशी करावी. होत नसल्यास थोडी सुंठ साखर घेऊन थोडेच पाणी प्यावे. असे केल्याने पोटातील अवयवांना विश्रांती मिळते. त्यामुळे अवयव अधिक कार्यक्षम होतात. मनाची शक्ती वाढते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी फलाहार घ्यावा. पूर्वीचे लोक म्हणत, एकादशी न केली तरी माझी एकादशी आहे, माझी एकादशी आहे असे सतत म्हणावे. त्यामुळे आपोआपच मित आहार म्हणजे कमी आहार होतो. खाण्यात लक्षच जात नाही आणि एकादशी घडण्याला मदत होते. शास्त्रानुसार महिन्यातील 2 एकादशी तरी कराव्यात. नाहीतर निदान शुद्ध एकादशी तरी करावी. उद्यापन करावे. उद्यापनानंतरही हे व्रत चालूच ठेवावे. या दिवशी आपण आपल्यावरच बंधन घालून घ्यावे. काही नियम पाळावेत. उदाहरणार्थ खरे बोलणे, परनिंदा टाळणे, दान करणे इत्यादी. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे, रुद्रपठण, गीता पठण इत्यादी गोष्टी कराव्यात किंवा गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वाचाव्या. आदल्या दिवशी उपवास करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला तो सोडावा. आषाढी एकादशी फार महत्त्वाची आहे. त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. वर्षातून एकदा मनोभावे पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यावे. पंढरीची यात्रा करावी. अनादी काळापासून कमरेवर हात ठेवून उभा असलेला हा अकर्ता सारेच करीत असतो. त्याचे गुह्य जाणण्याची एकादशी हे व्रत साधन आहे. हे साधन सर्वांना सुफल संपन्न हो. रामकृष्ण हरी.